Welcome to Neeti Katha Kids. आदित्य एका शांत गावात राहायचा, पण त्याचे मन नेहमी काहीतरी नवीन आणि मोठ्या गोष्टीच्या शोधात असायचे. जंगलात फिरताना त्याला एक चमकदार सोन्यासारखा दगड दिसला. तो हातात घेताच त्यातून सोन्याचे थेंब टपकू लागले. आदित्यने दगड लपवून ठेवला आणि गुपचूप सोन्याचे थेंब गोळा करू लागला. पण त्याचे मन बेचैन झाले आणि तो मित्रांपासून दूर राहू लागला. लवकरच गावातील इतरांना त्या जादुई दगडाबद्दल कळले आणि सोन्यासाठी त्यांच्यात भांडणे सुरू झाली. शांतता भंग पावली. सोन्यासाठी गावातील लोक एकमेकांशी मारामारी करू लागले. आदित्यने पाहिले की त्याच्या खजिन्याने फक्त दुःख आणले होते. त्याला अचानक आठवले, पूर्वी आपले गाव किती शांत होते. सोन्यापेक्षा शांतता जास्त महत्वाची आहे हे त्याला कळले. धाडस करून आदित्यने तो दगड उचलला आणि गावापासून दूर एका खोल नदीत फेकून दिला. दगड पाण्यात गेल्यावर गावात पुन्हा शांतता पसरली. आदित्याला कळून चुकली की लोभामुळे शांतता नष्ट होते. Like, share and subscribe for more stories.